नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाच्या भावात तेजी येण्याची शक्यता 100% संपली। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी 100% संपली। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे, काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाच्या भावात तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी 100% संपली। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कापसाच्या भावात तेजी येण्याची शक्यता 100% संपली। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा परिणाम भविष्यात कापसाच्या भावावरती कसा होणार, या परिणामामुळे भविष्यात कापसाचा भाव वाढणार की मग घटणार, आणि जो महत्त्वाचा प्रश्न आहे काय देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावातील तेजी 100% संपली, या प्रश्नाचं घेऊयात मित्रांनो आता सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, कापसाचा जर विचार केला तर कापूस हे इंटरनॅशनल कमोडिटी। आंतरराष्ट्रीय बाजाराचा जेव्हा विचार करू तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला 78 ते 79 सेंट्सच्या दरम्यान दिसत आहे। जे मोठे मोठे खेळाडू होते ते मार्केटमधून त्या ठिकाणी पुल आउट झालेत, म्हणजे बाहेर निघून गेले आहेत, आणि कापसामध्ये लवकर कोणी मोठी असामी री एंट्री गेली याची शक्यता दिसत देखील नाही। आणि या असणाऱ्या वार्तांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एक 5-6 सेंट म्हणजे 84-85 सेंट्स पर्यंत कापूस बाजारभाव जाण्याची शक्यता सोडली तर याच्यावर कापसाचा बाजारभाव काय नजीकच्या भविष्यात जाण्याची शक्यता दिसत नाही। आता याचा परिणाम देशांतर्गत बाजारात कापसाच्या भावावरती कसा होणार, तर यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा जो बाजारभाव असणार आहे तो देखील एका रेंजमध्ये असणार आहे, आणि जगातच कापसाचा भाव वाढणार नाही तर देशात सुद्धा भाव वाढणार नाही, आणि यामुळे कापूस आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये 100% एका रेंजमध्ये राहणार। आता सध्याच्या कंडिशनला कापसाची भाव पातळी 7200 ते 7600 च्या दरम्यान आहे। इथून 15 मे ते 31 मे च्या दरम्यान यात 100-200 ची सुधारणा होऊन भाव पातळी 7200 ते 7800 दरम्यान स्थिर होण्याची शक्यता आहे। आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर 1 जून नंतर खत बियाणाच्या खरेदीसाठी पैशाची आवश्यकता असल्यामुळे देशात कापसाची उरली सुरली विक्री मोठ्या प्रमाणात होते आणि बाजारभाव पुन्हा कोसळणार अशी शक्यता आहे।
म्हणून आपल्याला इथून पुढे कापसाच्या भावात 100 ते 200 जी तेजी सोडली तर याच्यापेक्षा जास्त तेजी दिसणार नाही. आणि 100 रुपयाच्या तेजीला जर आपण तेजी त्या प्रमाणात मानत नसाल तर लक्षात घ्या मी काय सांगतोय की कापसाच्या भावातील तेजीची शक्यता सध्या तरी 100% संपलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आता 1 जून नंतर कापसाचे भाव घसरणार, मग विक्री कधी आणि कशी करावी तर लक्षात घ्या 7500, 7600, 7700 असा भाव मिळत असेल तर योग्य दरावरती 50% कापूस विक्री करा आणि उर्वरित 50% कापूस आपल्या आर्थिक गरजेनुसार 100-200 ची 300 तेजी दिसली तिथं विक्री करून टाका, ज्यामुळे होईल आपणास 100% फायदा. तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.